शांता हा मी ड्युटीवर चाललो बर का. चालले का तुम्ही? हा मला उशीर झालाय. हा डबा घेतला का? डबा घेतलाय, पाण्याची बॉटल? सगळं घेतलंय. बर बर जा मग. जाऊ का मग? हा लक्ष ठेव. हा हा पुढं लक्ष ठेवू. घरात हा हा घरात लक्ष आहेच ना मा. हा मी असं म्हणत होतो, लोक ना हल्ली लय फसू राहिले. हा कुणी आलं तर घरात नको घेऊ, बाकी काही नाही. बर बर जाऊ का मग? हा जा. चल मग. हा हा भैया बरं झालं बाई, गेला एकदाचा नवरा कंपनीत निघून. आता काय माझंच राज्य. चला आता आहे ना, नाम्याला फोन करते. हॅलो हॅलो, नाम्या कुठे आहे तू? आहे ना घरी. अरे घरी काय करू राहिला? काय नाही बसलोय. काय म्हणती? ऐक ना, हा? मा नवरा गेलाय ड्युटीवर. हा फार येणार आहे संध्याकाळी. बर. आपलं दोघांचं राज्य ये ना घरी. घरी येऊ असं? हा तू एकटीच आहे ना आता? हा हा आता मी 5च मिनिटात आलो. बर बर तू बस. हा आलो. हा बया नाम्याला तर लय आनंद झाला. लगेच म्हणून मी 5 मिनिटात येतो. येऊ द्या आता, नाम्या आला का आम्ही दोघं मस्त मजा मारितो. तवर घेते बाई थोडस पडून. आई आई ग. कोण आला आता? भया नाम्याला फोन केला, नाम्या आला काय? आलो ना. नाम्या हा मग आला का तू? आलो. बाबा आता तू फोन केल्यावर मला का दम आहे का? हा हा लगेच सुटलो म्हणा. बया मी फोन केला नाही, पुढं केला तर तू लगेच 5 मिनिटात हजर झाला. हो, मला तू फोन केल्यावर मला दम नाही. तुला मला असं होतं कवा करी, हा कवा तुला कवली मारी. हा अरे काय झालं, माझा नवरा गेला तो ड्युटीला निघून. हा. आणि मग लगेच तुला फोन केला बाबा. म्या म्हणले चला आता काही दिवसभर आपल्या दोघांचं राज्य आहे. हा. मग लगेच नाम्याला बोलून घ्यावा. आणि तसा दिवस गेला नसता ना रे. नाही ना, बरं झालं. मी लय दिवसाचा खळबळलेलाच होतो. हा हा खळबळेल? म्हणजे तू मेलो होतो. हा का? हा बा, ऐक. हा. आता मला आहे ना लय वेळ नाही, हा लगेच सुरुवात करायची. हा ए नाम्या करू इकडे थोडस पटापट मार दे. हा, बस. अगं अरे तू आज लय भारी दिसू राहिला. हा आणि तू माझ्यापेक्षा काय तुझी साडी, हा काय काय जम्पर, जंपर फायदा हा ना रे पाहू. हाय ग बस. लय भारी दिसती. या काय टायमाला ब्लाऊज म्हण जंपर नको म्हण. हा जम्परच आहे. आता गरीब आया म्हणत राहते जम्पर ना. हा ते जंपर जुनं झाला आता. जाऊ दे, ब्लाऊज तर ब्लाऊज हा नाही का. आणि काय ते केस विचारले काय केले तो. अरे बाबा राहू दे ना, असा फुगा मोडू किती नको. भारी दिसतो ग. हा हे जाऊ दे. आज तू गोरी लय दिसतो राहिली. काय लावलं काय तो? नाही बाबा काय प्यायन लावली काय? मला नाही आवडत ते फेरन लावली. आता ऐक ना, तुझ्या का पाहून आहे ना हा माया अंगाला निशी असे शहारी यायला लागले. हा का? हा आले कशा आले? आले आले. बाबा नुसता काटाच फुटलाय तो हो, अंगावर. पाहिलं ना का ग? हा? आता तो नवरा नक्की येणार नाही ना नाही नाही. पाया? हा आता तर कायला येईल मारायला. डबा घेऊन गेला, पाण्याची बाटली घेऊन गेला. आता डायरेक्ट येईल संध्याकाळी 9 वाजता. पाय नाही तर मा टाकायचा टाइम हा आणि तो नवरा डोकायचा. नाही नाही अरे भरोसाच नाही बाई. नाही रे बाबा नाही येणार. तू कायला घाबरू राहिला एवढा? ते आहे ना. तो पाहिलं ना त्या दिवशी असंच झालं. हा चांगली माई गंमत. बाबा ती मागच्या टायमाला असंच झालं आणि तुला मी कपाटात लपवलो. आणि मग? आता जीव गुद मारला होता का रे? अरे पार माराय जातो. हा नाही नाही आज असं होणारच नाही. नाही ना. हा पण मी काय म्हणते, हा? मग येणं नको. ते आपण घरात जाऊ बाबा. चल चल, हा तिकडे कोण नाही. हा चाल ना. लगेच निघायचं. हा होय, लगेच निघायचं म्हणजे मला का दम आहे का बाई. हा का? मग? बाबा तू म्हणजे लई म्हणजे लय डेंजर रे. नाम्या
कोण ग कोण हं? बापू नाम्या नाम्या काय ग? अरे मानवर आलाय बाबा हे, तो म्हणा कामावर जायले अरे कामावर जाईल पण त्याचं थोबड दिसून राहिलं पाहिजे ते आता काय करू मी तुला कुठं लपू आता एक आहे ना तू ना बाबा एक काम कर तू गॅलरीत लप हा लपतो तो. ती मागच्या वेळेस ते कपाटात तो जीव मारला ना नको तिडय ना श्वास बंद होतो हा, लप लप तिकडे लप 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 इथंच थांब बरं का जाऊ नको बरं नाही नाही या शांतीचा नवरा आहे ना आईला आता घरी आलाय आता काय करू नाम्या हं? तर इकडं पळाया जागा नाही का? त्यांनी जर मला पाहिलं तर मला तर कापूनच टाकील हं का 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 जाऊ दे इकडं काही एवढी आहे ना खोल बाजू नाही मी ना उडी फेकितो मला काहीच होणार नाही हं थोडं नजीक आहे काही लई मोठं नाही इकडून उडी टाकतो आणि घरी पळून जातो शांता काय हो, तुम्ही कश काय आले माझा आहे ना फोन काय राहिला फोन राहिला म्हणून आले का तुम्ही असं असं आणि का बरं एवढी घाबरून गेली अशी नाही काही नाही झोपले होते ना हा हा दरवाजा उघडाय का बरं एवढा टाइम लागला ते म्हणजे आळस देत होती अहो डुकला लागला होता ना हा हो. आता कवर आळस देती तुम्हाला फोन लागतो ना हा लागतोय बर बर थांबा दे तुम्ही असं विसरू नका जात जाऊ बाई वरता इच्छाच बोल्या जाऊ का हा जा जा आणि दरवाजा लावून घे हा 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 झोपून घे मग पाहिजे हा? हा झोपून घे अशी अशी काय करीत होती कुठं ते काही नाही म्हणले बरं झालं मोबाईल घ्यायला आले तुम्ही जाऊ का हा जा भया नवरा कसा काय आला माझा जीव तर घाबरून गेला अहो तर ते फोन विसरले होते म्हणून आलं होतं मला असं वाटलं का हा नामे येतानी पाहिलं का काय आणि कोणी सांगितलं का काय यांना म्हणूनच हे आले का काय पण बरं झालं बाई तो काही विषय नाही काढला चला आता आहे ना नाम्याला पहिलं जाऊन पाहू दे बाई मला आणि कधीचा तिथं गॅलरीमध्ये मी कोंडून ठेवलाय बाया हा नाम्या कुठं गेला गॅलरीतून हा त्याला म्हणलं इकडं बसून राह ना हा गेला कुठं काय तमाशा आता घाबरले बी ना का वर्गाची जाऊन बसला काय हा या पायपानी चढत गेला काय मला तरी वाटते ना गच्चीवर गेला बरं का नाम हा त्याला वाटलं आता शांतीचा नवरा आलाय आपल्याला काही बोलतो काय आणि गेला बाई वर पायपानी वाटतं इकडं टिपाडात तर नसेल बसला टिपाडात नाही बाई नेमका गेला कुठं नाम्या मरू दे चला आता याला ना गच्चीवर जाऊन पाहते फोन आला आता हो का अगं तुम्ही तर आता गेले होते ना मोबाईल घेऊन अरे बापरे लय वारवा झाला वाढवा हा भया काय झालं तब्येत बिघडली काय नाही नाही माझी नाही बिघाडी हा? खाली बस सांगतो मी तुला काय झालं काय झालं असं हा मी मोबाईल घेऊन खाली गेलो हा अहो बिल्डिंग वरून माणूस धक्क्यान पडेल ना खाली बिल्डिंग मधून हा आपल्या बिल्डिंग मधून आपल्याच बिल्डिंग मधून पडला बापरे आणि सगळं रक्ताचं थारवलं हा हो मग त्याला उचलू लागलो दवाखान्यात नेलं तुम्ही नेलं दवाखान्यात मग आम्ही दोघ जण होतो हा का हा बापरे दवाखान्यात नेलो हा डॉक्टरना गॅरंटीच दिली नाही
हा का? त्याच्या मेंदूला मार लागेल. हा का? हो, निबार पडला वाटतं, दारू पेलो होता. हा का? बया अख्खं रक्ताचं थांबवलं जरा. हा शांता, हा डॉक्टर काय बोलला माहितीये का? हा 2 किंवा 3 घंट्यात हा तो उरकील म्हणे, हा का? म्हणजे खलास होईल. भया तुला काय झालं? हा नाही नाही, कुठं काय झालं मला? आणि मग तुम्ही त्याला दवाखान्यात नेलं का? हा, बया काय करावं आता, जगतो का नाही? काय झालं काय? हा आणि त्याचं काय संकट तुला पडलं? नाही नाही, कुठं काय, आणि जावं मेलं कोणी असो, जगो वाच सुखाचं राहावं नाही का? अहो. आणि म्हणजे नेमकं त्याने कोणतं शर्ट घालेलं होतं, काय कसा होता दिसाय? त्याचा शर्ट आहे ना असा चटाळा पटाळाच होता. हा आणि ढवळी टोपी होती डोक्यात. ढवळी टोपी होती का? हा, काळी पॅन्ट होती. हा आणि असा लई काय उंच नव्हता, हा असा बोट गेलाच होता. हा का? तुला काय एवढं खुदबुद लागली? खुदबुद विचारी तू नाही नाही, तू काय त्याची भाऊबंदी नाही कोण आहे? नाही नाही, तसं काही नाही. आपण ते कसं आहे, आता आपल्या बिल्डिंग मधून पडलं ना हो, म्हणजे आपल्या येतं काय माहिती? आपल्या येतं का काय असं? हा आणि आपल्या बिल्डिंगच्या कॅमेरा चेक होणारे, सीसीटीव्ही चेक होणारे, काय होणार आहे? सीसीटीव्ही हा आपल्या बंगल्यावरले कॅमेरे हा ती चेक करणारे. हा कोणत्या बिल्डिंग वरून पडला? पोलीस आले खाली. हा का? म्हणजे सीसीटीव्ही चेक करणार आहे हो का? हो, कोणत्या बिल्डिंग वरून पडला असं पाहणार आहे? पाहणारे. नाही, आपल्याच बिल्डिंग वरून पडला म्हणजे कोणत्या गॅलरीतून? आपल्या म्हणजे कोणत्या गॅलरीतून पडला बा असं? हा का? आपल्या गॅलरीतून पडला का आपल्या वरल्या गॅलरीतून पडला हे लगेच समज. पोलीस आहे ना सगळा बंदोबस्त करून राहिले. हा का? त्याची मुदत नाही ना दिली डॉक्टरना, हा हा म्हणून ते इड चौकशीला आले. हा भया, मला तर घामच फुटला. का बरं? ते आता आपल्या बिल्डिंग मध्ये असं झालं म्हणजे काय गोड लागणार आहे हो? हा, त्याच्यामुळे नुसतं अंगाचा असं थरकाप थरकाप हो राहिला, आणि ना आपल्यावर काही येऊ. आपल्यावर काय येणार आहे ना? हा. आपल्यावर काय येणार आहे? आपल्या घरात कुठं कोण पाहुणं येईल होतं आणि मग ते पडलंय बुवा, आपल्याला काय भीती नाही. हा हा, ते भीती नाहीये काही, पण चौकशी तर होईलच ना. म्हणजे आपल्याला 1-2 शब्द विचारतील ना, तुम्ही या बिल्डिंग मध्ये राहताय, काय बाई या माणसाला ओळखीत्या का नाही? ते सगळं पितळ उघडं पडेल ना मग. सगळं पितळ म्हणजे काच म्हणते तू? अहो, पितळ म्हणजे तेच आपल्या बिल्डिंगची चौकशी होईल ना. चौकशी होईल पण आपल्या घरात कोणी येईलच नाही ना. हा तेव्हा तू तुझं अवसान वेगळंच दिसत ग. पुढं काय? तू घाबरून गेली. नाही हो, मी कुठं घाबरून गेले? तुम्ही जा, जेवण करून घ्या. मला जेवाय दे ना आता. आता जा तुम्ही बाई, मला ना लय हात पाय गळाल्यासारखं झालं. तुम्ही घ्या बरं जेवण करून. मी एकटा जेव. हा, तुम्ही जेवा. मी आताच तुम्ही यायच्या आधी जेवले ना. बर बर. ते बर, काय नाही, जा. काय म्हणते सांग ना, जाऊ का मी जेवतो? हा, घ्या जेवण करून. भया, टोपीवाला होता म्हणजे हा नाम्याच होता. त्या मेलेला म्हणले इथं गपची बस, तो खाली गेला. मला वाटलं वर पाय पाणी गेला काय, याने तो गॅलरीतून उडी टाकली, खाली गेला ना. आता खालून वर जातो काय? काय करावं आता? माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आलं. वरून पोलिस चौकशीला येऊ राहिले. पडेल तर माझ्याच गॅलरीतून सगळं मा होईल. हा मा नवरा म्हणशील तो इड आलाच काय होता. आता काय करावा? आता आहे ना, नवऱ्याला जेवायला पाठवले, जाते आणि ना त्याला दवाखान्यात पाहून येते. आणि जर असेल बरा तर थोडाफार खर्च का लागा ना, तर त्याला नीट करते बाई, म्हणजे मा डोक्यावरचं संकट कमी होईल. पण दवाखान्यात कोणत्या नेले? आता मग नवऱ्याला विचारून पाहते. चला आता आहे ना जेवायला घेतो, जेवून घेतो. अहो, काय करते? जेवण करतो ना.
मी काय म्हणत होते, काय तो माणूस खाली पडला, हा. त्याला कोणत्या हॉस्पिटल मध्ये नेलं हो? तुला काय करायचंय? अहो उद्या पोलीस येतील ना चौकशीला, हा. त्याला सांगता आलं पाहिजे ना, म्हणून म्हणले हॉस्पिटलचं नाव तर माहीत झालं पाहिजे. श्रुती हॉस्पिटल. हा, श्रुती हॉस्पिटल. स्वीटी हॉस्पिटल हा का? हा स्वीटी. श्रुती. बरं बरं, हा हा, ते तिकडचं का? इकडे नाही का? तिकडचं खालच्या गल्लीचं. हा हा बरं बरं, घ्या तुम्ही जेवायला. हा घेतो जा. हा. तू कुठे चालली? मी ते काय नाही, ते मैत्रिणीचा फोन येतोय ना सारखा, का ना? त्या रणजीचा. हा हा ती म्हणा तिच्या पोराचा वाढदिवस आहे म्हणा, वाढदिवसाला येते उभ्या उभ्या जाऊ ना. पण ये तोंड दाखवून. हा, जेवून खाऊन तवर झोपून घ्या. हा करतो ये. हा, पण लवकर ये उन्हाच्या आत. हा, जाऊ का मग? जा. बया, त्या स्वीटी हॉस्पिटल मध्ये नेले वाटतं, लय मोठा हॉस्पिटल आहे. हा बाबा जगतो का नाही काय, माय डोक्याला ताण झाला. नवऱ्याला खोटं सांगून चालले, म्हणले मैत्रिणीचा फोन आला होता, तो म्हणत जाईन लवकर ये. जाते आता, या नाम्याला डोळ्याखाली घालून येते, वाटलं तर त्याला हे सोन्याचे कानातले हे सगळं काढून देते. म्हणत बाबा काहीतरी उपचार कर. काय करणार, नवऱ्याला सांगायला हरवले म्हणून. चल जाते निघून आता. देवा परमेश्वरा, सुखाचा येऊ दे रे हा नाम्या, त्याला काही नाव होऊ दे, नाही तर मा काही खरं नाही, लय चौकशी होईल. मी 12च्या भावात जाईल, नवरा तर 1 मिनिट मला ठेवणार नाही. मशीन मी घरी नसल्यावर हे चाळे करते का तू? चल मला पहिले जाऊ दे बाई.